विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी. शिंदे गटाच्या आमदार अपात्र करण्याची याचिकेतून मागणी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. साळवींच्या कुटुंबातील व्यक्तींना अटक होण्याची शक्यता. नितीश कुमार सरकारचं भवितव्य थोड्याच वेळात ठरणार. मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारचा आज विश्वासदर्शक ठराव. नितीश कुमारांचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 14 उमेदवारांची नावं जाहीर. भाजपकडून राज्यसभेसाठी ओबीसी चेहऱ्यांना स्थान. आपल्यासोबत राजकारणामध्ये दगा फटका झाला. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत होतं. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त केली नाराजी. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस. जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचंही उपोषण सुरूच. जरांगेंची प्रकृती खालावली. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव बंदची हाक. सकल मराठा समाजाच्या वतीनं धाराशिव बंदची हाक. कोरेगाव भीमा प्रकरणी आज प्रकाश आंबेडकरांची साक्ष नोंदवणार. साक्ष नोंदवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आयोगासमोर चौकशीला हजर. मुख्यमंत्री शिंदेंच्या नाड्या दिल्लीकरांच्या हाती. मुख्यमंत्री ज्या लंकेत गेले ती लंका आम्ही जाळणार. संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटवणारं. भाजपकडून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते. संजय राऊत यांची भाजपवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली ओबीसी आणि 12 बलुतेदारांच्या मागण्यांसाठी बैठक. बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा. शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी पुन्हा दिल्लीकडे कूच. चलो दिल्ली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंजाब हरियाणा सीमेवर दंगल विरोधी पथक तैनात. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. सांगली लोकसभेमध्ये स्वबळाचा नारा देत रासपची एंट्री. सांगलीतून रासपकडून कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर. नवी मुंबईतील कोपरखैरण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं गाव चलो अभियान. बीडच्या पौंडुळ गावात पंकजा मुंडेंचा मुक्काम. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान सुरू. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर. तर अभिषेक मनु सिंघवींना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता. या आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का. पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढणार. आप लढवणार पंजाब आणि चंदीगडमधील सर्व 14 जागा. ज्येष्ठ पत्रकार निखिल बाकळेंवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन. भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल बाकळेंवर केला होता हल्ला. राज्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार 18 फेब्रुवारीला. 6000 परीक्षा केंद्रांवर राज्यभरातील 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. पुण्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयातील पाणीपट्टी थकली. पाणीपट्टी भरली नाही तर पालिका 1% दंड आकारणार. अमरावती जिल्ह्यामध्ये 1000 गावात पाण्याचं संकट. जिल्ह्यामध्ये 31% कमी पाऊस तर गावागावात टँकरनं पाणी पुरवठा. देशात यंदा चांगला पाऊस बरसणार. अल निनोचा प्रभाव ओसरणार. जागतिक हवामान संस्थेचा अंदाज. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता. पुण्यात मेट्रोतून फुकट प्रवास करणाऱ्यांना दणका. 5 महिन्यामध्ये 1764 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. मुंबई मेट्रोची धाव थेट अलिबागपर्यंत जाण्याची शक्यता. 136 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेसाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका. मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर. निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. इम्रान खान समर्थकांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.